मुंबई नाशिक महामार्ग आणि इथे शांग्रा रिसॉर्टजवळ जसे की इथे नेहमीच वाहतूक कोंडी लागते ना, वाहतूक कोंडी लागल्यावर लोक लगेच बाजूने गाडी फिरवतात आणि तुम्ही पाहू शकता इथे हा जो रस्ता आहे ट्रॉफिक लाईन रस्त्याच्या बाजूला रस्ता खालतीवरती आणि इथे एक कंटेनर पलटी झालेला रस्ता खालीवर असल्यामुळे तुम्ही बघू शकता। हे बघा इथे कंटेनर पूर्ण पलटी झालेला आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी आता जरा जास्त प्रमाणात राहील। पाहू शकता पुरा कंटेनर जागेवरच पलटी झालेला आहे आणि हा मुंबई नाशिक महामार्ग इथूनच पुढे 500 मीटर अंतरावर समृद्धी महामार्ग आणि इथे रस्ता तुम्ही पाहू शकता कसा आहे ते फार खालतीवरती आणि जशी वाहतूक कोंडी लागली का मुख्य रस्ता सोडून लोक बाजूच्या रस्त्याने येतात आणि बाजूचा रस्ता जसं की आता दाखवला खालतीवरती असतो, खरबुरीत असतो, त्यामुळे गाड्या पडायचे चान्सेस आहेत आणि इथे त्या प्रकारे कंटेनर पलटी झालेला आहे। तुम्ही बघू शकता एक 40 फीट कंटेनर आहे 40 फूट आणि ट्रॉफिक लागले का मुख्य रस्ता सोडला होता आणि मुख्य रस्ता सोडल्यावर जो बाजूचा रस्ता आहे तो पूर्णपणे खडबडीत खालतीवरती लेवल नाही एक रस्त्याची आणि लेवल नसल्यामुळे जो बॅलन्स बिघडतो आणि बॅलन्स बिघडल्यामुळे ही अशी कंडिशन होते। तुम्ही पाहू शकता इथे हा जो कंटेनर आहे तो बॅलन्स बिघडल्यामुळे खाली पडलेला आहे। त्यानंतर त्याचा पुढचा जो भाग आहे गाडीचा तो काय दिसत नाही, माझा कंटेनर इथे पडलेला आहे एक्झॅक्टली सांग्रेला रिसॉर्टच्या समोर मुंबई नाशिक महामार्ग वडपे या ठिकाणी जेमतेम 500 मीटर अंतरावर इथे समृद्धी महामार्गाचा वळण आहे। जसे की बोललो इथनं शक्यतो गाड्या चालवताना हा जो मुख्य रस्ता सोडून बाजूने येतात ना, कृपया व्यवस्थित गाडी चालवा, कारण अशा प्रकारे गाडी चालवणं बॅलन्स जो बिघडल्यामुळे काय होतं ते तुम्ही पाहू शकता। इथे तुम्हाला या कंटेनर पलटल्यामुळे दिसत असेल, तर शक्यतो ह्या रस्त्याने येताना बॅलन्स नक्कीच राखा। तुम्ही पाहू शकता वाहतूक कोंडी आणि रोजच्या रोज इथे वाहतूक कोंडी असते। दिवसातनं तुम्ही सकाळी या किंवा संध्याकाळी किंवा रात्री या केव्हा येते तुम्हाला वाहतूक कोंडी नेहमीच भेटते आणि रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे कंटेनर तुम्ही पाहू शकता कसा पडला आहे तो, कसा आपला इथे आपले मराठी पाहू शकता का गेला याचा बॅलन्स। ते पाहू शकता हा जो रस्ता आहे बघा किती गॅप आहे, हा रस्ता तुम्ही पाहू शकता मुख्य रस्ता आणि हा जो बाजूचा रस्ता किती अंतर आहे, साधारणतः पूर्ण ह्याच्याहून जास्त गॅप जातो, बघू शकता किती गॅप आहे तो। एवढ्या गॅपमधनं बॅलन्स गेल्यावर साहजिकच आहे गाडी पलटी होणारच आहे। तुम्ही इथे देखील पाहू शकता किती गॅप आहे, म्हणून मुख्य रस्ता सोडून हे बघा इथून जेव्हा गाड्या येतात मुख्य रस्त्यातून बाजूला येतात त्यावेळेला असा बॅलन्स जाऊ शकतो। बहुत खराब खड्डे हैं यहाँ पे, इतना खड्डा इतना अरे वो दिख रहा है बहुत बेकार है तो गाडी देखिए मैंने इतना खड्डा पूरा गाडी पलटी होत आहे। हो तुम्ही ऐकलं आता बॅलन्स इथे सांभाळून जा बाबा, इकडून जा ओके। म्हणजे तुम्ही बघा इथे जे बॅलन्स जाण्यामुळे किती तकलीफ होते ते आणि शक्यतो प्लीज बॅलन्स जाऊन देऊ नका आणि इथनं रस्त्याने येताना हा जो गॅप असतो या गॅपकडे लक्ष द्या, तर हा गॅप जीव घेणं ठरू शकतो, याच्यामुळेच गडबडी होतात। गाड्या व्यवस्थित चालवा। मुंबई नाशिक महामार्ग आणि शांग्रा रिसॉर्ट तुम्हाला कंटेनर पलटी झालेला आहे।